शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं याचं उत्तम उदाहरण आज आपण तांबोळे या एका निवासस्थानी आलेलो आहे। संजय किसन हरनामे यांनी अतिशय संघर्षमय जीवन आणि शिक्षण घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीवरती पदावरती ते पदभार स्वीकारला आणि त्यांची जी कुटुंब आहे या कुटुंबाला देखील प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं। अशाच व्यक्तिमत्वाबरोबर आज चर्चा करणार आहे। त्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम गावकरी असेल, गावातील लोक असतील, कुटुंबातील लोक, त्यांनी उत्तम असा सोहळा या ठिकाणी आज साजरा होतोय आणि त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहे। काय सांगाल नोकरीचा संघर्ष अगदी थोडक्यात आणि रुजू झाल्यापासून काय सांगाल? मी संजय किसन हरनामे, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल या दलात गेली 30 वर्ष 2 महिने सेवारत होऊन काल 31 दिनांक 31/5/24 रोजी सेवानिवृत्त झालो। बृहन्मुंबई महानगरपालिका हे असं एक दैवत आहे, त्या दैवताने मला यथागच्च असं मुंबई महानगरपालिकेने दिलं। माझी मुलं उच्च शिक्षित झाली, सर्व फॅमिली चांगल्या रीतीने वावरली आणि महानगरपालिकेत सर्व्हिस करत असताना खरोखर सगळ्या गोष्टीचा जरी संघर्ष केला असेल तरी मला खूप असं मुंबई महानगरपालिकेने दिलं। मी खरोखर मुंबई महानगरपालिकेचा खूप ऋणी आहे। माझे मुलं नोकरी केली म्हणून माझे मुलं उच्च शिक्षित झाले, शिक्षण घेतलं, घराचा विकास झाला। मी ग्रामीण भागातून मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागण्यासाठी गेलो। जास्तीत जास्त मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागेल हा फोकस जास्त केला होता आणि ते सुदैवाने मला लाभलं आणि मी मुंबईत सुरक्षा दल या खात्यामध्ये नोकरीला लागलो। नक्कीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी प्रसंग घडत असतो। तसा नोकरीवरती असताना म्हणजे तुम्ही ज्या वेळेला नोकरीवरती असता असा एखादा प्रसंग असेल की तो तुम्हाला आजही आठवत असेल, त्या तुम्हाला काहीतरी शिकायला भेटला असेल, काहीतरी वेगळेपणा वाटला असेल, असा काही एखादा प्रसंग आहे का तुमच्या पूर्ण? खरोखर तुम्ही जो विचारलेला प्रश्न जो आहे, आम्ही कोरोना काळामध्ये अक्षरशः मुंबईला हातघाईला आलेली मुंबई, लोक कामावरती जात नव्हते, परंतु अशा अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही कोरोना काळामध्ये ड्युट्या केल्या आणि कोरोनाग्रस्त लोक जे आहेत त्यांना आम्ही सहकार्य केलं आणि ड्युट्या करून खरोखर आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचं लौकिकता ही जोपली। कोविड हॉस्पिटलवरती प्रामाणिकपणे अशा ड्युट्या केल्या। मुंबई महानगरपालिकेचं सुरक्षा खातं या मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही प्रचंड असे मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचं रक्षण करणं ही आमच्या सुरक्षा खात्याची जबाबदारी होती आणि त्यानुसार आम्ही ते कर्तव्य मी माझ्या ड्युटीमध्ये पूर्णपणे पार पाडत होतो। निश्चितच त्याबरोबर त्यांचे चिरंजीव देखील आहेत, त्यांच्याबरोबर देखील संवाद साधणार आहे। काय सांगशील दादा, पप्पांचं म्हणजे सर्व्हिस असेल, तुझं शिक्षण असेल, त्यासमोर अगदी थोडक्यात सांगायचं आहे। शिक्षण सर्व्हिस असेल, आम्ही खूप गरिबीतून सुरुवात केली। म्हणजे वडील 5-7 वर्षाचे असतील तेव्हाच त्यांच्यावरचं वडिलांचं छत्र हरवलं आणि ते छत्र हरवल्यानंतर वडिलांनी जेव्हा मुंबईला आले आणि एका सुरक्षा दलामधून नोकरी चालू केली। 10 बाय 10ची रूम होती, एवढं काही हे नव्हतं। आई माझी म्हणजे माझ्या वडिलांचं एक सांगायचं मला खूप अभिमान वाटतो। माझ्या आईचं जेव्हा ती 12वीला होती तेव्हा लग्न झालं। 12वी नंतर वडिलांनी माझ्या आईला शिक्षणासाठी सपोर्ट केला। मग तिचं 12वी नंतरचं BA पर्यंतचं शिक्षण असू दे आणि BA नंतर BEd पर्यंतचं शिक्षण असू दे, कारण आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही खूप मानतो। जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही जी लाईन आहे की शिक्षणामुळेच आमची परिस्थिती बदलली। म्हणजे वडिलांनी आम्हाला
जी माता आहेत, माझ्या आईला शिक्षण दिलं, माझ्या आईने ते आम्हाला शिक्षण दिलं. आम्ही गरीब परिस्थितीमधून शिक्षण काढलं. आज मी बी टेक झालो. म्हणजे वडिलांनी एवढा संघर्ष केला, आज मी बी टेक झालो. माझी बहीण MSc ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तिने मास्टरेट केली. मी शिकलो, ती शिकलो, आणि या शिक्षणामुळे आम्ही आमच्या जी आमची जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुढे नेली. आणि आज माझ्या वडिलांना आम्हाला जे सुखाचे दिवस आले हे या शिक्षणामुळेच आले, आणि हे सर्वच वडिलांच्या संघर्षामुळे प्राप्त करता आलं. खूप छान दादा. त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाच्या मागे जी पत्नी असते त्या पत्नीचा प्रामुख्याने फार मोठा वाटा असतो. काय सांगाल की तुम्ही संघर्ष फार केला आणि या संघर्षातून आज खूप छान दिवस तुम्हाला बघायला भेटत आहेत. म्हणजे मुलं अगदी शिकलेले आहात, सगळं कुटुंब एकदम सुखी आनंदी आहे. तर काय सांगाल आज या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही? या आनंदाच्या क्षणामध्ये एकच गोष्ट मला सांगायची की आनंद हा लगेच नसं मिळतो, किंवा जे काही हे सुख भेटलेलं आहे आम्हाला, हे काही लगेच बाहेरून आणले किंवा आम्ही 10 रुपये दिलेत आणि ते लगेच आम्हाला भेटले असं नाही. तो संघर्ष खूप मोठा आहे, 30 वर्षाचा आहे. तो जर मी आज सांगायला गेलं तर मला अक्षरशः रडायला येते. पण ही गोष्ट रडण्याची नाही आहे. तर संघर्षातून मी खूप संघर्ष केला आहे. पतीला खूप साथ दिली. माझं शिक्षण BA BEd आहे. पती माझ्यापेक्षा कमी शिकलेले आहे, तरी पण आम्ही दोघांनी असा विचार कधी केला नाही की अरे माझी बायको एवढी शिकली, माझा नवरा एवढा कमी शिकला. आम्ही एकमेकांना कधीच म्हणजे असं खालीवर बघितलेलं नाही. विषमता आम्ही कधीच एकमेकांना अशी दाखवलेली नाही, समानता आम्ही दाखवलेली. माझी बायको जरी शिकलेली असली तरी त्यांनी मला कधी म्हणजे जास्त ओरडून बोलणं किंवा नवऱ्याचा जो धाका असतो तो मला कधी दाखवलेला नाही. किंवा मी कधी अशी दादागिरी करून, काही मुलींचं कसं असतं, अरे मी शिकले मग माझा नवरा एवढा कमी शिकला मग मी त्याच्याशी कसं वागायला पाहिजे, असं आमच्यात कधीच घडलेलं नाही. आम्ही एक रिलेशनशिप म्हणजे असं कसं आम्ही शिक्षणमध्ये आणलंच नाही. जसं आपला संसार आहे, समानता अशी तशी त्यांनी मला साथ दिली, मी त्यांना साथ दिली. म्हणजे घमेंड म्हणतो ती घमेंड आम्ही कधीच संसारामध्ये वापर केला नाही तिचा, आणि त्याच्यामुळंच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. निश्चितच तुम्ही अगदी भावनिक होऊन तुमचा सर्व गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर दीदी देखील आहे बोलण्यासाठी. काय सांगशील ताई तू? पप्पा आज त्यांचा सेवानिवृत्तीचा इतका मोठा सोहळा गावामध्ये होतोय, सर्व मंडळी जमलेले, आनंदाचा क्षण आहे. पप्पांबद्दल काय सांगा? नमस्कार, माझं नाव प्रज्ञा संजय हरनामे. खरं आहे, तुम्ही सुरुवातच खूप सुंदर केली की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यानंतर गुरगुरल्याशिवाय व्यक्ती राहत नाही. अर्थातच त्या शिक्षणाचं महत्त्व माझ्या आईवडिलांनी आम्हाला पटवून दिलं होतं. ते संस्कार आमच्यावरती झाले आणि त्यामुळे माझा भाऊ BTech झाला. आज मी MSc केमिस्ट्री मी पासआउट आहे, उच्च शिक्षित आहे, चांगल्या स्तरावरती आम्ही जॉब करतो. हे फक्त माझ्या आईवडिलांमुळे शक्य झालं आणि तेच संस्कार आमच्या पूर्ण फॅमिलीवरती सुद्धा झालेले आहेत. माझे काका असतील किंवा माझे आत्या असतील, त्यांनी ती रूढी इथून पुढेही त्यांनी तेच संस्कार आमच्यावरती जपले आणि एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट त्यांनी तयार केले, चांगले पॉझिटिव्ह संस्कार आमच्यावरती केले. आज जो क्षण आहे तो खूप सुंदर आहे. उर्वरित आयुष्य त्यांना एकदम सुखाचं आणि हेल्दी जावो हीच मी अपेक्षा करते. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे भेट दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निश्चितच हरनामे कुटुंबाशी आपण संवाद साधला. खूप छान रित्या त्यांनी आपले मन व्यक्त केलं, भावना व्यक्त केल्या आणि या आनंदाच्या क्षणात आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांची छोटीशी मुलाखत घेतली. लोकप्रधान न्यूजच्या माध्यमातून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.